महत्त्वाची बातमी, जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलंय। शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे आता नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। तर येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे आपला पदभार स्वीकारतील अशी ही माहिती आहे। खूप मोठी जबाबदारी आहे, कारण बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये घडलेल्या आहेत। कशा पद्धतीचं आता यापुढील आव्हान असणार आहे? अजून निर्णय झालेला नाहीये। 15 तारखेला पक्षाच्या बैठक, राज्यस्तरीय बैठक जी आहे ती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बोलवलेली आहे आणि मला वाटतं आदरणीय पवार साहेब आणि बाकीचे सगळे नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। त्यावेळेला आजच मला आता तुमच्या माध्यमातून कळलं की आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। आता पुढची निवड प्रक्रिया ही 15 तारखेला होईल। त्यावेळेला जे नाव कोणाचं होईल अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेब जाहीर करतील। मला वाटतं की ते नाव घेऊन नव्या जोमाने या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका निश्चितपणाने खूप मोठं आव्हान असणार आहे, कारण मोठी घडी जी आहे ती परत बसवायची आव्हान असणार आहे। काय सांगाल? मला खरं सांगू का, सध्याचा आणि पूर्वीच्या राजकारणामध्ये बदल असा आहे की आत्ताच्या राजकारणामध्ये सत्तेचा वापर करून फोडा तोडा यंत्रणा वापरून राजकारण करा अशा प्रकारची प्रक्रिया सुरू आहे। त्याला जर आपल्याला त्या पद्धतीने जो उत्तर द्यायचं झालं तो लोकांमध्ये जाऊन लोकांचाच असलेला उठाव हा त्याला एक कारण आहे। स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा काय, मनाच्या लोकांच्या आतमध्ये जी नाराजगी आहे ती 100% महाराष्ट्र हा अपवादच आहे। महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं भूमिका महाराष्ट्र ज्यावेळेला घेतो त्यावेळेला इतिहास घडतो। मला वाटतं तिथपर्यंत जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला तर यश 100% येऊ शकतं। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलोडे, TV9 मराठी, सातारा। प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात। तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण जे आता प्रदेशाध्यक्ष झाले, मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो, ही प्रक्रिया आहे। त्यामुळे मला वाटतं काही नवीन नाही आहे। जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, शरद पवारजी यांच्या पक्षाचे। मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल, यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही। पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागेच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार, कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न। आता त्याचा आता निर्णय कधी काय घेत आहेत हे एकदा त्यांना विचारा, परंतु एक निश्चित आहे, आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी।